वॉयज अ सोल भाग 12. काय झालं? डिड आय डू समथिंग रॉंग? सॉरी इफ यू डोंट लाईक मी होल्डिंग युअर हँड. नाजने रात्री रूममध्ये आल्यावर झाल्या प्रकारावर थोडा विचार केला. का झालं, कसं झालं, हे काय होतंय, या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली नाहीत. तसं तिने नेहमीप्रमाणे त्या प्रश्नांना इग्नोर करत तिचा ओरिजिनल मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट केला. त्यावरून बराच वेळ कंपनीचे काम करत बसली. काम हे तिच्या माइंडला रिलॅक्स करण्याचं पहिलेपासून एक सोपं तंत्र होतं, जे तिला आजही कामात आलं. सकाळपर्यंत तर ती झाली गोष्ट विसरूनही गेली होती. पण सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तिने त्याचा मेसेज वाचला, तेव्हा मात्र त्या गोष्टी पुन्हा एकदा तिला आठवल्या. मी इतका का विचार करते या सगळ्या गोष्टींचा? आम आय जेलस ऑफ वृषाली? नो, आय एम नॉट. आय एम नाज मित्तल, अँड नाज मित्तल कॅन नेव्हर बी जेलस ऑफ एनीवन. ती उभी राहिली आणि बॅगेतून कपडे घेऊन वॉशरूमसाठी निघालीच होती की मिररमध्ये तिला तिची छबी दिसली. ही नाज मित्तल नाही आहे, ही आहे नाज त्रिवेदी. आणि नाज त्रिवेदी ते सगळं अनुभवणार जे नाज मित्तल कधीही अनुभवू शकत नाही. मग ती ही ट्रिप असो की अमित. ती स्वतःशीच बडबडली आणि वॉशरूममध्ये गेली. व्हॉट इज युअर रूम नंबर? 203, सेकंड फ्लोअर. पण का? तिचा मेसेज मिळताच त्याने तिला लगेच रिप्लाय केला. ओके, वेट. व्हॉट? तू इथे येते? त्याच्या आलेल्या रिप्लायवर ती फक्त गालात हसली आणि तिने तो मोबाईल तिच्या जीन्सच्या पॉकेटमध्ये ठेवला. सकाळच्या 5:45 वाजता ती 203 रूम नंबरच्या बाहेर उभी राहून तिने दरवाजावर नॉक केलं. तू तू खरंच इथे आलीस? त्याने दरवाजा खोलताच तिला प्रश्न केला. तशी ती हसली आणि त्याच्या साईडने सरळ रूममध्ये शिरली. त्याने सुद्धा बाहेर मान काढून आजूबाजूला कॉरिडॉरमध्ये कोणी आहे की नाही ते वाकून बघितलं आणि मग दरवाजा लावून घेतला. ते मी झोपलो होतो अजून, त्यामुळे थोडं. तू तू बस ना, मी लगेच उचलतो. त्याच्या रूममध्ये खाऊच्या मोठ्या मोठ्या पिशव्या कुठे तर कुठे कपड्यांची बॅग असा सगळा पसारा बघत असताना त्याने डोकं खाजवत थोडी मान इकडे तिकडे त्या पसाऱ्याकडे फिरवत तिला म्हटलं. त्याच्या म्हणण्यावर तिने सुद्धा खुर्ची पकडून बसून घेतलं. कॉफी मिळेल? सॉरी नाज, मला कॉफी नाही बनवता येत. ॲक्च्युली मला काहीच नाही बनवता येत, फक्त पाणी उकळवता येतं. त्याने कपडे त्याच्या हाताने कसे तरी बॅगेत कोंबले आणि बॅगेला चेन लावत तिला सांगितलं. हां, पण तुला हवं तर माझ्याकडे वाघ बकरी इन्स्टंट कॉफीचा पॅक आहे, ते तुला जमत असेल तर. आता मात्र तिने मान थोडी तिरपी करून त्याला दिसणार नाही अशी स्माईल केली, कारण त्याला तरी पाणी उकळवता येत होतं, तिला ते पण नाही. ठीक आहे रे, राहू देते. मी काय तुझा पसारा बघायला आली नाही. काय झालं तुला? मी हात पकडला तर राग आला? त्याने तिच्या खुर्चीच्या समोर कॉटवर बसत तिला विचारलं. चूक तर तू केलीच आहेस, पण ती नाही जी तू समजतोस. त्याच्या चेहऱ्याकडे बघत तिला मनातच हसायला आलं, कारण त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येत होतं की त्याला तिचं बोललेलं काही समजलं नाही. अच्छा, म्हणजे मी इतर मेंबरशी नाही, त्या वृषालीशी बोलत होतो या गोष्टीचा तुला राग आला? त्याच्या या प्रश्नावर ती थोडी गडबडली आणि लगेच खुर्चीवरून उठून दरवाजाकडे चालायला लागली. तसं तो सुद्धा पटकन उठला आणि तिच्या समोर उभा राहून तिला आडवा झाला. त्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिच्याकडे बघत तिला विचारलं. प्रत्येक वेळेस पळून जाणं हे उत्तर नाही असणार. माझ्याकडे बघून सांग, मी वृषालीशी बोललेलं तुला आवडलं नाही ना? आता मात्र तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं. काहीतरी होतं त्याच्या नजरेत जे तिला हवं हवंसं वाटत होतं. का नाही आवडलं मी तिच्याशी बोललेलं? तिने काहीही उत्तर दिलं नाही, पण तिच्याकडे बघत त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. नाही, तसं काही नाही. ते तर बस मी सहज. त्याच्या नजरेतलं ते काहीतरी तिला त्याच्याकडे ओढत होतं, म्हणून तिने तिची नजर चोरली आणि त्याला काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. असं? ठीक आहे मग. त्याने एक हाताने तिचा हात हातात घेतला. तिची लांब सडक बोटं त्याच्या तळहातावर आल्यावर त्याने हळूच तिच्या उलट्या तळहातावरून त्याचा अंगठा फिरवला. त्याच्या या कृतीने तिच्या अंगावर काटा आला. तसं तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे बघितलं. मला न सांगता कुठेही जात नको जाऊस. थोड्या वेळासाठी तू दिसली नाहीस तर मला घाबरायला झालं होतं. त्याने तिच्या हाताकडे बघत म्हटलं. का? तुझं कोणी पॅसेंजर हरवलं म्हणून कंपनीकडे उत्तर द्यावं लागेल यासाठी? आता तिचे कान त्याच्या उत्तराची वाट बघू लागले.
इतके दिवस मी तुझ्याशी जे काही बोलतो आहे ते का फक्त एक पॅसेंजर म्हणून की कंपॅनियन म्हणून? तुला काय वाटतं माझ्या प्रत्येक ट्रिपमध्ये येणाऱ्या मुलीसोबत मी असाच वागतो? त्याने थोडं चिडत तिला विचारलं. मला काय माहीत, मी थोडी ना तुझ्या प्रत्येक ट्रिपमध्ये तू काय करतो ते बघायला येते. काय यार, तू तर सरळ कॅरेक्टरवरच बोललीस. मला काय मुंबईत मुली कमी मिळतील का, जे मी इथे ट्रिपवर आलेल्या मुलींसोबत फ्लर्ट करेल? त्याने वैतागत तिचा हात सोडला आणि तो बेडवर त्याचं डोकं पकडून बसला. अमित, अरे मी तर गंमत 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 वाटते आहे तुला. हो बरोबर आहे, तुला तर सगळंच गंमत वाटत असेल ना. वृषाली बॉसच्या मित्राची मुलगी आहे, तुला सांगितलं होतं ना मी. आणि हो, तू थोड्या वेळसाठी नजरेपासून दूर गेली तर माझा जीव यासाठी नव्हता घाबरला की माझा एक पॅसेंजर हरवला. ते तर मी इथे सेक्युरिटी लावून त्यांना बघायलाच लावलं असतं आणि त्यामुळे माझ्या चालू असलेल्या ट्रिपवर काहीच परिणाम झाला नसता. मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटत होतं म्हणून मी घाबरलो होतो. आणि ते काय होतं ते मला नाही माहीत, पण त्यामुळे तू तर सरळ माझ्या कॅरेक्टरवरच बोलायला लागलीस. त्याने वैतागत त्याचा टॉवेल उचलला आणि तो वॉशरूममध्ये गेला. मग तिलाही तिथे थांबणं काही योग्य वाटलं नाही, म्हणून ती तिच्या खोलीत निघून आली. रिया, अगं मी तर त्याला सहजच विचारलं, पण त्याला राग आला. सांग ना मी काय करू? खोलीत आल्यावर तिने थोडा वेळ या सिच्युएशनवर काय करावं असा विचार केला, पण तिला काहीच सुचलं नाही. तसं तिने रियाला कॉल केला. तू कधीपासून कोणाचा एवढा विचार करायला लागलीस? आला राग तर येऊ दे, तुला काय फरक पडतो? विसरू नकोस तू नाज मित्तल आहेस. त्याच्यासारखे लाखो तुझ्या मागे पुढे गिरट्या घालत फिरतात आणि तू काय त्याचा एवढा विचार करतेस? आला राग तर गेला उडत. रियाच्या बोलण्यावर इकडे नाजने तोंड वाकडं केलं. हे असं उलटसुलट बोलण्यापेक्षा सरळ सरळ सॉल्युशन सांगणार आहेस का? बाई, सॉल्युशन तर आहे, पण ते सॉल्युशन तुझ्या डिक्शनरीत नाही. रियाची अजून एक गुगली. तू आता सरळ सांगते की मी इथून तुझ्यावर अजून काम वाढवून देऊ? नाजची धमकी. होल्ड ऑन मॅडम, काय या गरिबाचा जीव घ्यायला निघाले आहात? तसेही दिलेले काम मला श्वास घेण्याचीही फुरसत देत नाही. तुझ्या सॉल्युशनचं नाव आहे सॉरी, पण हाच सॉरी तुझ्या डिक्शनरीत नाही, म्हणून म्हटलं. तिने दिलेल्या धमकीवर तिकडून रियाचा घाबरलेला आवाज आला. तुझ्याशी तर बोलणंच बेकार आहे, तुला मी तिकडे आल्यावर बघते. असं म्हणत नाजने फोन कट करत बेडवर आपटला. सॉरी. तिने स्वतःशीच तो शब्द बोलून बघितला आणि मग तिची मान नकारात हलवत ती चेंज करायला गेली. आज त्यांना सगळ्यात पहिले बाली स्विंगला जायचं होतं. त्याकरता तिने एक ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातला. तिने तिच्या रूमचा दरवाजा लॉक केला तेव्हा तिचं लक्ष गेलं 2 खोल्या सोडून उभ्या असलेल्या अमितकडे. तो तिथे एका पॅसेंजरची बॅग लॉक होऊन गेली होती तर हॉटेल स्टाफला घेऊन आलेला होता. तो तिला त्या ड्रेसमध्ये बघून तिथेच दरवाजाजवळच्या भिंतीला टेकून उभा होता. यावेळेस तिच्याकडे बघायची त्याची नजर नेहमीपेक्षा वेगळी होती. मागून स्टाफचा आवाज आला तसा तो त्या लोकांशी बोलत तिच्या बाजूने निघून गेला. याला काय झालं? बहुतेक अजून रागातच आहे. स्वतःशीच विचार करत ती गाडीजवळ गेली. गाडीत जाऊन तिने सगळ्यात शेवटच्या सीटवर बसून घेतलं. अमितने यावेळेस सीटवर न बसता पहिले सगळ्यांना बसू दिलं आणि तो स्वतः 2 सीटांच्या मधल्या जागेत उभा राहिला. आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत ते अट्रॅक्शन ऑफ बाली स्विंग. बालीतील झुले हे एक लोकप्रिय आकर्षण आहे. ते बहुतेकदा भातशेती किंवा जंगलासारख्या निसर्गरम्य ठिकाणी असतात आणि लँडस्केपचे दृश्य देतात. नानाने उभे राहून माहिती द्यायला सुरुवात केली. नाजचं लक्ष गेलं ते वृषालीकडे. वृषालीच्या जवळची सीट खाली होती आणि ती मुद्दाम अमितला त्या सीटवर बसण्यासाठी खुणावत होती, पण तो तिला आज मात्र इग्नोर करत होता. नाजला मनातच त्या दोघांचं हसू आलं. टेरेस रिव्हरपूल स्विंग नावाचा एक ऑपरेटर आहे जो एका विशालकाय दरीवर बांधला गेला आहे. स्विंग करताना दरी ओलांडून बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला हार्नेसमध्ये बांधले जाते, तरी तुम्ही पोहोचलेल्या उंचीला कमी लेखू नका. स्थानिक मार्गदर्शक तुम्हाला जास्तीत जास्त उंचीवर नेण्यासाठी ज्या ऊर्जेचा वापर करतात त्यामुळे ते खूप उत्साही असू शकतात. दरीच्या अगदी पलीकडे आणखी 2 झुले आहेत ज्यांचा अनुभव खूप वेगळा आहे, कारण ते दरीच्या खूपच उंच भागात वसलेले आहेत, ज्यामुळे इंस्टाग्राम अकाउंटवर काही नाट्यमय फोटो येतात. तिथे काही अपघात होऊ शकतात का?
गाडीत बसलेल्यापैकी कोणीतरी विचारलं. हो, बालीमध्ये अनेक साहसी उपक्रम आहेत, पण ते नेहमीच सुरक्षित नसतात. राईस टेरेस विस्टाच्या समोरील दरीवर झुलतानाच्या इंस्टाग्राम फोटोंची क्रेज नाटकीयरित्या वाढली आहे आणि या वाढीसोबतच अनेक खासगी ऑपरेटर्सनी पर्यटकांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी न घेता झुले बांधले आहेत. जुलै 2018 मध्ये तेगालालांग येथे एका फ्रेंच पर्यटकाचा मृत्यू झाला कारण त्याने आपल्या मुलाला झुल्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो सोडण्यात अयशस्वी झाला आणि तो ओढून दरीत पडण्यापूर्वी प्राणघातकपणे कोसळला. गर्दी टाळण्यासाठी, दिवसा लवकर जाऊन चांगले फोटो काढण्यासाठी, कमी प्रकाशाचा फायदा घेण्याकरताच आपण लवकर निघालो आहोत. काही झुल्यांमध्ये सुरक्षा पट्ट्या किंवा हार्नेस नसू शकतात. त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी आम्ही स्वतःच मनाई करतो. 2018 मध्ये झालेल्या एका पर्यटक अपघातानंतर इंडोनेशियन सरकार या स्थळांवर लक्ष ठेवते. खासगी ऑपरेटर्सला पण आता भरपूर नवीन नियम सरकारने घालून दिले आहेत. कोणामध्येही भीती नसावी. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण अगदी सुरक्षित आहे. नानाची माहिती देऊन झाली. त्यानंतर तिने तिचे इयरबड्स कानात घातले आणि ती तिच्या आवडीच्या बिझनेस न्यूज ऐकू लागली. गाडी थांबल्यावर बरेचसे पर्यटक त्यांच्या आवडीचे ड्रेसेस रेंटवर घेण्याकरता दुकानांकडे वळले. नाच सरळ पायऱ्या उतरून खाली गेली. तिची नजर पडली ते त्या विशालकाय दरीवर. दोन बाजूला दरी आणि मध्ये वाहणारं खळखळ असं पाणी. त्याच दरीवर बांधण्यात आलेले हे बालीचे सुंदरसे झोके, ज्यावर तिथे मिळणारे रेंटचे ड्रेसेस घालून काही पर्यटक फोटो काढत होते. कपल शूटसाठी वेगळ्या प्रकारचे स्विंग बनवण्यात आले होते. दरीच्या पलीकडे जी दुसरी दरी होती तिथेही अशाच प्रकारचे स्विंग असतील हे लांबून दिसत होतं. या स्विंगचं तिकीट सगळ्यांच्या पॅकेजमध्ये असल्यामुळे कोणालाही तिथे तिकीट काढायला थांबण्याची गरज पडली नाही. हो, पण जर तिथल्या फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतले तर त्याचे चार्ज मात्र वेगळे लागत होते. ती नेहमीप्रमाणे संपूर्ण परिसर फिरली आणि एका बाजूला जिथून तिला ते खळखळणाऱ्या पाण्याचं दृश्य दिसत होतं तिथे जाऊन बसली. ओय चंपा, त्याचा आवाज आला, पण तिने मागे वळून बघितलं नाही, कारण ॲटिट्यूड पण तर दाखवला पाहिजे. आज हे असं अंगप्रदर्शन का घातलं? त्याने तिच्याजवळ उभं राहत तिला प्रश्न केला, पण त्याचा प्रश्न न कळून ती त्याच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. तेव्हा त्याने तिला तिच्या त्या शॉर्ट ड्रेसकडे खुणावलं. का? काय वाईट आहे याच्यात? आणि गंमत म्हणजे मला आवडतात असे ड्रेस. अशा ड्रेसेसमध्ये मी कम्फर्टेबल असते. तिला आता मात्र त्याचं बोलणं आवडलं नव्हतं. हो, असे ड्रेस छान दिसतात, पण तुला स्विंगवर बसायचं होतं आणि या ड्रेसमुळे तू स्विंगवर बसू शकले नाही. तेवढ्यासाठी मी गाडीतून उतरल्यावर लगेचच त्या ड्रेसच्या दुकानात गेलो होतो. मला वाटलं तू येशील. पण तो तिला जे काही बोलला ते ऐकून तिला थोडं बरं वाटलं. नाहीतर त्याचं अंगप्रदर्शन म्हणण्यावर तिला तो संकुचित विचारांचा असल्यासारखा वाटलं होतं. क्रमशः नाज मित्तल अमितला सॉरी म्हणेल का? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर पुढच्या भागासाठी परत इथेच वळून या. धन्यवाद.